कशी झाली मग प्रीती नाशिकची ट्रिप? अरे खूप मस्त झाली, खूप एन्जॉय केलं आम्ही. अरे वा. हे बघ मानसी, आमचे खास नाशिकचे पेरू आणलेले. तिथे ना सोमेश्वर म्हणून एक एरिया आहे, तिथे इतके मस्त पेरू मिळतात ना. खूप ओ. फेमस आहे तिकडचे पेरू एकदम. अच्छा, एक फारच छान आहेत ग, एकदम हा, हिरवे हिरवे. खूप छान आणि एकदम असे म्हणजे आजकाल ते मोठे मिळतात ना तसे नाही, हे एकदम छान आपले देशी एकदम पेरू छान मिळतात तिथे. हा हा. अगं पण पेरूची ना एक गंमत आहे. हा. म्हणजे पेरू हा ना भारतात बाहेरून आलेला फळ आहे. काय सांगते? हो, म्हणजे पोर्तुगीजांनी पहिल्यांदा पेरू आपला भारतात आणला आणि साऊथ अमेरिकेमध्ये पेरूच्या जंगलात हे पहिल्यांदा फळ मिळालं म्हणून त्याचं नाव आपण पेरू ठेवलं. हो अच्छा, म्हणजे भारतभर सगळीकडेच मिळतात ग पेरू कधी, त्यामुळे मला वाटलं की हे हो, इथलंच फळ आहे म्हणून. अगदी सगळ्या सीझन मध्ये मिळतात. हो. आणि त्याचं सायंटिफिक नाव ना सीडियम ग्वाजावा म्हणतात त्याला, म्हणून त्याचं इंग्लिश नाव आपण ग्वाव्हा असं म्हणतो. करेक्ट. ओके, चल कापूया आपण. थांब, मी तिखट मीठ घेऊन येते, आपण मस्त चिरूया. ए थांब ना जरा, तुझी नेहमीसारखी काही युनिक रेसिपी आहे पेरूची? पेरूची रेसिपी ना, हां चालेल. एक मिनिट, आपल्याकडे आहेत पिकलेले पेरू ना. तर माझी बहीण आहे ना शिल्पा, तिच्या सासूबाई आहेत रजनी काकू. हा. त्यांनी मला मागच्याच वेळेस एक खूप मस्त रेसिपी दिली आहे. त्याचं नाव आहे मेथामृत. ओ, म्हणजे म्हणजे काय हिंदीमध्ये गं? म्हणजे मेथांबा कसा असतो आपला तसंच, पण हिंदीमध्ये पेरूला अमृत म्हणतात ना, हा. म्हणून त्याचं नाव दिलंय मेथामृत. ओ बर, म्हणजे मेथ्या घालून आपण आंब्याचं हे करतो Correct. तसंच पेरूचं म्हणतीयस का तू? तसंच ओ, करूया आपण. आहेत, चल पिकलेले पेरू पण आहेत, तर आधी ते दाखवते तुला आणि मग मस्त पेरू खाऊया नंतर. चालेल. चल, आता मेथामृतसाठी लागणारं साहित्य: 2 पिकलेले, म्हणजे खूप जास्ती पिकलेले पण नको आणि अगदी कच्चे पण नको, असे 2 मध्यम आकाराचे पिकलेले पेरू. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे जिरे पूड, चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी गूळ. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: 2 टीस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, 1 ते 1.5 चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग आणि फोडणीत घालण्यासाठी कढीपत्ता. बस एवढ्याच साहित्यात आपलं मेथामृत तयार होतं. तर साधारणतः मध्यम आकाराचे तुकडे करायचे. थोडं हवे असल्यास ना या बिया काढून टाकायच्या, म्हणजे मग त्या आपल्या मेथामृतमध्ये खूप दाताखाली येत नाही. मी आता थोड्या या बिया काढून घेतलेल्या आहेत. साधारणतः या आकाराच्या फोडी करायच्या पेरूच्या. मी सगळ्या फोडी करून घेते. या पेरूमधली पौष्टिक मूल्य आपण बघूयात आता. प्रीतीनी हा जो मधला भाग काढून सालाकडचा जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती विटॅमिन सी आपल्याला मिळतं. आणि पूर्ण पेरूमध्ये एवढं विटॅमिन सी असतं की आपली रोजची जी विटॅमिन सीची गरज असते ती त्या एका पेरूमधून पूर्णपणे भागते. आता पेरूमध्ये अजून काय काय असतं तर त्याच्यात बी कॉम्प्लेक्सचे बऱ्यापैकी सगळी पोषण मूल्य आपल्याला सापडतात. तसंच त्याच्यात काही प्रमाणात मिनरल्ससुद्धा असतात. आणि पेरू आपण सालासकट खातो त्यामुळे त्याच्यात चोथा म्हणजे फायबर हे सुद्धा आपल्याला त्यातून मिळतं. तर आता हा पेरू हा कोण कोण खाऊ शकतं? त्याचा कॅलरी काउंट खूपच कमी असतो, शिवाय त्याच्यात फॅट पर्सेंटेज अगदी निग्लिजिबल असतं. त्यामुळे डायबेटीस लोकांना पेरू अगदी उत्तम फळ आहे. शिवाय त्याचा कॅलरी काउंट कमी असल्यामुळे ज्यांना फिट राहायचं आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे अशी लोकंसुद्धा पेरू खाऊ शकतात. आणि बीपीचा त्रास असलेले लोकंसुद्धा पेरू खाऊ शकतात. तर आता हे कसं बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी पेरू खाल्ला तरी चालतो किंवा त्यांनी तो खावा असं मुद्दामून म्हटलं जातं का? तर मगाशी मी जसं म्हटलं की त्याच्यात काही प्रमाणात मिनरल्स पण असतात. तर ह्या मिनरल्समधला सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे पोटॅशियम. सगळ्या फळांमध्ये जर तुम्ही पेरू पाहिलात तर पेरूमध्ये पोटॅशियम पर्सेंटेज खूप जास्ती असतं. तर पोटॅशियमचं काम काय आहे? तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक लाईव्ह सेलसाठी पोटॅशियम गरजेचं असतं. शिवाय पोटॅशियम मुख्य करून जे आपल्या ब्लड व्हेसल्स असतात त्यांना
लूज करायचं किंवा त्यांच्यावरचं प्रेशर कमी करायचं काम करतो. म्हणजे त्या ब्लड व्हेसल्स सैल झाल्यामुळे तुमचा रक्तप्रवाह अगदी व्यवस्थित होण्यास मदत होते. म्हणून हा बीपीच्या लोकांना अगदी उत्तम फळ आहे असं मी म्हणाले. शिवाय तुमच्या शरीरातले जे विषारी द्रव्य असतात ती बाहेर काढून टाकायला सुद्धा पोटॅशियमची गरज असते. आणि पोटॅशियम मुख्य करून काय करतं तर तुमच्या शरीरातलं जे एक्स्ट्रा झालेलं सोडियम आहे ते बाहेर काढून टाकण्यास पोटॅशियम हे खूप सहाय्यकारी असतं. म्हणूनच बीपीच्या लोकांना आपण म्हणतो की ज्याच्यात मीठ जास्ती आहे म्हणजे पापड, लोणची, वेफर्स अशासारखे पदार्थ कमी खा, ज्याच्यात सोडियमचं पर्सेंटेज जास्ती असतं. तर एक्स्ट्रा झालेलं सोडियम हे पोटॅशियम मार्फत बाहेर टाकलं जातं आणि तेच काम आपलं हे पेरू करतं. पेरू जरी वर्षभर मिळत असला तरी हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणारा पेरू सगळ्यात उत्तम असतो. त्यामुळे आपण बघूयात पेरूचीच प्रीती दाखवतीये ती मेथामृतची रेसिपी. आता तापलेल्या कढईत मी तेल घेते. यात मी आता मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली आहे. आता मेथी दाणे टाकते. हिंग, हळद, कढीपत्त्याची पानं. आता यात आपली सगळे पेरूच्या फोडी घालूया. आता ह्यातच मी तिखट, धणे जिरे पूड आणि मीठ घालते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता यावर मी झाकण ठेवते आणि पाण्याचा आधण ठेवते म्हणजे आतमध्ये पेरू छान शिजतील. तसे पिकलेलेच आहेत, लगेच शिजतात ते. पेरूमध्ये आणखीनही 2 कंपाऊंड सापडतात, एक फिनोलिक आणि फ्लेवोनॉइड्स. तर हे 2 प्रकारचे पेरू आपण साधारण बाजारामध्ये बघतो. एक आतून पांढरा असलेला जो आता प्रीतीने घेतला आणि दुसरा आतून गुलाबी असलेला. त्याच कंपाऊंड मधला एक लायकोपेन नावाचा कंपाऊंड आपल्याला ह्याच्यात बघायला मिळतो. जो गुलाबी रंग असतो तो ह्या कंपाऊंडमुळे आलेला असतो. तर आता हे लायकोपेन काय करतं तर त्याच्यात अँटी एजिंग प्रॉपर्टी असते आणि शिवाय बाहेरच्या युव्ही रेज मुळे जो आपल्या त्वचेला त्रास होतो त्या युव्ही रेज पासून प्रोटेक्शन करण्याचं काम हे लायकोपेनचं असतं. त्यामुळे दोन्ही रंगांचे पेरू तितकेच गुणकारी असतात. छान शिजले गेलेत आपले पेरू. आता मी त्यात गूळ टाकते. ह्याच्यात बारीक केलेला गूळ किंवा मग डायरेक्ट गूळ पावडर वापरली तरी चालेल. 1 मिनिट झाकून ठेवते. हे बघा आता गूळ पूर्ण विरघळला आहे. छान आपलं मेथामृत तयार आहे. ते आता आपण सर्व करूया. आता आपलं मेथामृत तयार झालं आहे. आपण हे पराठा, ब्रेड, पोळी कशाबरोबरही खाऊ शकतो. तर आता अजून एक आमच्या घरात आवडणारं कॉम्बिनेशन सांगते. एक छान जाड डोसा करायचा मऊ आणि त्याच्याबरोबर हे मेथामृत खायचं. खूपच मस्त लागतं. आंबट, गोड, तिखट मेथामृत आणि त्याच्याबरोबर छान जाड लुसलुशीत डोसा.